नमस्कार, मी रुपाली. रुपाच फूड स्टोरीवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवूया मुगाचा वडा. त्यासाठी लागणारं साहित्य आहे मुगाची डाळ, अख्खी सालासकट, 4 ते 5 चमचे बेसन, 2 कांदे, कोथिंबीर आणि पालक. पालक हा जास्त प्रमाणात असला तरीही चालेल. आलं लसूण पेस्ट, मीठ, सोप, हळद, तिखट, ओवा, धने भाजलेले, हिरवी मिरची. चला तर मग सुरू करूया. मुगाची डाळ ही स्वच्छ धुवून घेऊ. 2-3 पाण्याने धुतली आणि आता भिजत ठेवते ती. 6 ते 7 तास भिजवायची. पालक आणि कोथिंबीर घेतली. चिरून घेऊ पालक. पूर्ण पालक कट करून घेते. कांदा चिरून घेते आता. कांदा उभा आडवा जसा तुम्हाला हवा तसा चिरा. मी बारीक बारीकच कापला. कोथिंबीर पण चिरून घेते. डाळ ही सुकट ठेवली होती मी. ती सालं ठेवायची, त्याची जेवढी निघाली तेवढी. पूर्ण साल काढायची नाहीत, कारण सालानी छान लागते ती. आता मिक्सरमधून अर्धी डाळ काढून घेऊ आणि अर्धी आपल्याला अख्खीच ठेवायची आहे. पूर्ण डाळ मिक्सरमधून काढायची नाही, बाकीची उरलेली ठेवते मी. मिक्सरमधून आता काढून घेते. ही बारीक पेस्ट काढून घेतली. आता जी आहे उरलेली ती टाकून घेते. बेसन पीठ टाकून घेतलं. 4 ते 5 चमचे. बाइंडिंगसाठी पाहिजे ते, त्याने गोळा चांगला मळला जातो. आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, सोप, तिखट, हळद, मीठ. मीठ हे गरजेनुसार. ओवा हा थोडासा मी हातावर हे करून घेतला होता. आणि अख्खे धने हे भाजलेले होते, हे पण थोडेसे हातावर बारीक करून घेऊ. ते दाताखाली आले की छान लागतात. टाकून घेते. पालक टाकून घेते आता. कापलेला पालक, कोथिंबीर. पालक हा तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जास्त टाकायचा असला तरीही टाकू शकता. कांदा मिक्स करून घेते. सगळं एकजीव करून घेते. चमच्यानी तर काही होणार नाही, म्हणून आता हाताचा वापर. हाताशिवाय मळल्या जात नाही. आता गोळे बनवून घेते, कारण आपल्याला हे लगेच वडे तसे नाही तळायचे. आपल्याला त्याचे पहिले गोळे बनवून घ्यायचे आहेत. सगळे गोळे बनले. आता
तेल तापत ठेवते. तेल तापलं, आता त्याच्यामध्ये गोळे सोडते. हे गोळे गोलच असले पाहिजे असे नाही, ज्या आकाराचे वाटले ते मुटक्यांसारखे कसे कसे पण टाका, फक्त त्याचा नंतर वडा झाला पाहिजे चांगला. हे अर्धवट होऊ द्यायचे वडे. अर्धवट झाले ते वडे काढून घेते आता. आणि हे गरमच हातावर दाबायचे, गरमच हातावर दाबायचे. हे वड्यांचा आकार देऊन द्यायचा त्याला. नसेल होत तर मग पोळपाट वगैरे त्याच्यावरही थापलं तर चालेल दाबूनच. आता तळून घेते मी ते झालेले वडे. हे वडे असे केले ना तर ते छान खुसखुशीत होतात. काढून घेते सर्व, टिश्यू पेपरवर काढते. झाले सर्व वडे रेडी आहेत. आता ते केचप आणि मिरचीसोबत खायला देऊ. तर चला तर मग या वडे खायला. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.